नमस्कार मित्रांनो. एस-आर-पी-एफमध्ये यश मिळवण्याचे 2च मुख्य स्तंभ आहेत. ते म्हणजे पी-वाय-क्यू म्हणजेच मागील वर्षाचे प्रश्न आणि दुसरं म्हणजे अतिसंभाव्य प्रश्नांचा सराव. जर तुम्ही जुन्या प्रश्नांचा कल समजून घेतला, तर येणाऱ्या परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातील याचा अंदाज बांधणे सोपे जाते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण मागील वर्षाचे कठीण प्रश्न आणि 2026च्या भरतीत येऊ शकणारे अतिसंभाव्य प्रश्न या दोघांचाही सराव शॉर्ट ट्रिक्सच्या माध्यमातून करणार आहोत. चला तर मग वर्दीच्या दिशेने एक पाऊल टाकूया. सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. एका ठराविक रकमेवरती व्याजाचा दर पहिल्या 2 वर्षासाठी 6%, पुढील 5 वर्षासाठी 9% व पुढील शिल्लक कालावधीसाठी 13% आहे. जर 10 वर्षानंतर त्या रकमेवर एकूण व्याज ₹7,860 मिळत असेल, तर मुद्दलाची रक्कम किती असेल? आता 3 टप्प्यामध्ये त्याने दिलेलं आहे आपल्याला आणि व्याज दिलेलं आहे आणि आपल्याला मुद्दल फाइंड करायची आहे. आता व्याजाचा दर 2 वर्षासाठी आहे 6%, 5 वर्षासाठी आहे 9% आणि पुढील शिल्लक कालावधीसाठी 13% आहे. आता शिल्लक कालावधी किती असणार आहे? जर 10 वर्षानंतर त्या रकमेवर एकूण व्याज 10 वर्षानंतर म्हणजे आता हे 2 आणि हे 5 किती होतात? 7. म्हणजे पुढील 10 वर्षासाठी या 10 वर्षांसाठी म्हणजे 10 वजा 7 3 वर्ष राहिले. ओके. 3 वर्षासाठी 13% व्याजाने मुद्दल किती होणार आहे असं विचारले त्याने आणि व्याज दिलेलं आहे आपल्याला. मग आपल्याला फॉर्म्युला आहे सरळ व्याजाचा. सरळ व्याज PNR डिवाइड 100. म्हणजेच आपण काय करू शकतोय, सरळ व्याज किती दिलंय 7,860 गुणिले 100 बरोबर. आता P आपल्याला फाइंड करायचं आहे. P इथे कॉमन काढूया आपण आणि N काय आहे 2 गुणिले 6 लिहूया अधिक, कारण 2 वर्ष म्हणजे N म्हणजे 2, रेट म्हणजे 6, 5 गुणिले 9 अधिक 3 गुणिले 13 होईल. आता 100 आपण आधीच या साईडला घेतलं त्यामुळे इथं घ्यायची गरज नाही. तर 7860 इंटू 100 बरोबर P 12 अधिक 45 अधिक 39 होईल हे. मग आपण P कसं काढूया 7860 इंटू 100 डिवाइड 96. 96 गुणिले 8 किती होईल 786 होईल. 80 गुणिले 100 8,000 आपलं उत्तर असेल. 8,000 रुपये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. रुपये 8,000 आपला मुद्दल असणार आहे. चिकणमातीपासून बनवलेल्या एका शंकूची उंची 24 सेंटीमीटर आणि पायाची त्रिज्या दिलेली आहे. त्या शंकूच्या पायाची त्रिज्या 6 सेंटीमीटर आहे. त्याचा आकार बदलून गोल तयार केला तर त्या गोलाची त्रिज्या किती? भूमितीमधला क्वेश्चन आहे आणि आत्ताच्या ज्या पोलीस भरती 2026च्या ज्या एक्झाम झालेल्या आहेत त्यामध्ये बरेच भूमितीचे प्रश्न होते. त्यामुळे हा प्रश्न आपण इथे घेतोय. चिकणमातीपासून एक शंकू बनवलेला आहे. त्याची उंची दिलेली आहे, त्रिज्या दिलेली आहे. पण आता त्याचा आकार बदलून त्याने काय केलेला आहे, गोल केलेला आहे. म्हणजेच शंकूचे घनफळ बरोबर गोलाचे घनफळ लिहू शकतोय आपण. शंकूचे घनफळ काय आहे 1/3. आता ह्या जे फॉर्म्युला आहेत ते तुम्हाला यामध्ये पाठ पाहिजेत. हे जे 1/3 पाय r स्क्वेअर h. गोलाचे घनफळ आहे 4/3 पाय r क्यूब. आता इथे 3 कॅन्सल होईल, पाय कॅन्सल होईल. इथे शिल्लक काय राहील r स्क्वेअर h. r ही काय शंकूची त्रिज्या आहे आणि कॅपिटल R जी आहे ती आहे गोलाची त्रिज्या. आणि त्याने विचारलं काय आपल्याला, हे गोलाची त्रिज्या विचारलेलं आहे म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, R काढायचं आहे. r क्यूब. हेच आपण कसं लिहूया r स्क्वेअर h डिवाइड 4 लिहूया. r क्यूब बरोबर r किती आहे r स्क्वेअर h डिवाइड 4. r किती आहे म्हणजे शंकू 6चा वर्ग गुणिले उंची आहे 24 भागिले त्याला काय होईल, हे झालं 6चा वर्ग गुणिले 24 भागिले 4. 4 सक 24 म्हणजे आता 6चा वर्ग गुणिले 6 म्हणजेच काय होईल 6चा क्यूब बरोबर rचा क्यूब. म्हणजेच r काय येईल, दोन्ही साईडचं घनफळ घेतल्यानंतर r ची व्हॅल्यू येणार आहे 6 सेमी, जी की आपल्या गोलाची त्रिज्या असणार आहे.
उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 1 6 सेमी. इथं महत्त्वाचं काय आहे तर शंकूच्या घनफळाचा फॉर्म्युला माहीत असला पाहिजे आणि गोलाचे घनफळ. हे दोन फॉर्म्युले पाठच करा, खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत हे. SRPFच्या एक्झाममध्ये विचारले गेलेले प्रश्न आपण पाहतो इथं आणि जास्तीत जास्त आपण इथे आजच्या भागामध्ये भूमितीचे प्रश्न आपण इथे कव्हर केलेले आहेत. एका समलंब चौकोनामध्ये समांतर बाजूची लांबी अनुक्रमे 10 सेमी आणि 15 सेमी आहे. तसेच त्या समांतर बाजू एकमेकांपासून 4 सेंटीमीटर अंतरावर आहेत, तर त्या समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ किती? तर समलंब चौकोन काढायचं आहे आपल्याला. एक बाजू जी दिलेली आहे ती दिलेली आहे 10 सेमी, दुसरी दिलेली आहे 15 सेमी. तसेच त्या समांतर बाजू एकमेकांपासून 4 सेंटीमीटर अंतरावर आहेत, तर त्या समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ किती? आता समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काय आहे? 1/2 समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंबांतर. लंबांतर म्हणजे जो आपण लंब टाकलेला आहे त्याची उंची. समांतर बाजू कोणत्या आहेत? 10 आणि 15. म्हणून 10 अधिक 15 गुणिले लंबांतर आहे 4. 10 आणि 15 25 गुणिले 2. आपलं उत्तर असेल 50 सेंटीमीटर स्क्वेअर. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल 50 सेंटीमीटर स्क्वेअर. आता इथे हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ हाफ समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंबांतर. अशा प्रकारचे क्वेश्चन रिपीट होऊ शकतात. भूमितीचे प्रश्न हे रिपीट होतात सहसा, त्यामुळे या प्रकारच्या प्रश्नांची तयारी करा. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 4 .57 9.5 यांचा मसावी आणि लसावी काढा असा प्रश्न आहे. सुरुवातीला काय करायचे ते पॉईंट काढून टाकायचे, म्हणजे 57 आणि 95चा मसावी आणि लसावी काढून घेऊया. आता 57चे अवयव काय येतील? 19 त्रिका 57 आणि 95चे अवयव काय येतील? 19 5 95. इथे मसावी किती आला? मसावी आला 19 आणि लसावी आला 19 गुणिले 3 गुणिले 5. मसावी म्हणजे काय असतो? कॉमन फॅक्टर असतोय आणि लसावी म्हणजे उरलेले जे असतात कॉमन फॅक्टर तो असतो तो एकदा घ्यायचा आणि उरलेले जे अवयव असतात तेही आपण लसावीमध्ये घेतोय. मग याचं उत्तर काय येईल? 285. आता हे झालं आपण विदाऊट पॉईंट घेता काढलेलं आहे. हे आपल्याला काय करायचं आहे? आता इथे काय करतोय आपण? 0.57 ह्या दोन संख्या आहेत, 0.57 आणि 9.5. आता या पॉईंटनंतर 2 घरे आहेत, या पॉईंटनंतर 1 घर आहे, बरोबर? म्हणजेच काय करतोय आपण? मसावी किती आलेलं आहे? आपलं उत्तर आलेलं आहे 19 मसावी आलेलं आहे. त्यामुळे ज्या पॉईंटनंतर घरे जास्त किती आहेत? 1 2. आता इथे 3 संख्या असत्या तर 3 डिजिट नंतर पॉईंट दिला असता आपण. पॉईंट 3 संख्येच्या आधी दिला असतं. तर पॉईंट मसावीमध्ये कसं करतोय? इथे 2 पॉईंटनंतर 2 घरे आहेत. जास्तीत जास्त 2, कमीत कमी 1 घर आहे. म्हणजे मसावीला काय करतोय आपण? जास्त जी घरं असतात ती देतोय. आणि लसावी करताना काय करतोय? कमी जी घरं असतात, कमी जी घरं म्हणजे किती? 1 पॉईंट आहे म्हणून इथं काय करतोय? 28.5 लसावी येतोय. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. इथं आता काय आहे? इथं आपल्याला ओरली आपल्याला माहीत झालं असतं की हे 19 आणि 285. 19 285 फक्त या ऑप्शनमध्ये आहे, त्यामुळे हा ऑप्शन करेक्ट आहे. पण जर रिपीट जर होत असतील ऑप्शन आणि फक्त पॉईंटचा अदलाबदल झालेले असेल, तर मात्र तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागणार की मसावी घेताना जास्त पॉईंटनंतरची जास्तीची जी घरं असतात ती आपण मसावीत घेतोय आणि पॉईंटनंतर जी कमी घरं असतात ती लसावीमध्ये कन्सिडर करतोय. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5 एक खलाशी 48 किलोमीटरचे अंतर प्रवाहाच्या दिशेने 8 तासात पार करतो. जर त्याला तितक्याच अंतरावर परतण्यासाठी म्हणजेच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 12 तास लागत असतील तर प्रवाहाचा वेग किती? आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे? 48 किलोमीटरचं अंतर दिलेलं आहे, बरोबर? हे आहे 48 किलोमीटरचं अंतर आणि प्रवाहाच्या दिशेने 8 तासात जातोय. म्हणजेच काय झालं? स्पीड इथं आपल्याला मिळतोय प्रवाहाच्या दिशेने
6 किलोमीटर पर हवर किंवा किंवा किलोमीटर प्रति तास. आता परत येताना हा झाला जातानाचा वेग, म्हणजे प्रवाहाच्या दिशेने वेग झाला. त्यामुळे इथे लिहूया आपण प्रवाहाच्या दिशेने. प्रवाहाच्या दिशेने किती काढला वेग आपण? 6 किलोमीटर पर हवर. आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर त्याला तितक्याच अंतरावर परतण्यासाठी म्हणजे 48 किलोमीटर, किती अंतर आहे? 48 किलोमीटर परतण्यासाठी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 12 तास लागतात. आता तास किती दिलेले आहेत? 12 तास, म्हणजेच 12 चोक 48 म्हणजे 4 किलोमीटर पर हवरनी त्यानं येताना प्रवास केलेला आहे, म्हणजेच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती असणार आहे? हा 4 किलोमीटर पर आवर. इथं आपलं 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आता या प्रकारची गणिते बोटवर स्ट्रीमवरची तुम्हाला जर गणिते समजत नसतील, बोट या चॅप्टरवरील आपण लेक्चर घेतलेले आहेत आणि त्यामध्ये सर्व प्रकारचे एक्झाम्पल कव्हर केलेले आहेत. ते दोन्ही जर लेक्चर तुम्ही पाहिले तर बोट आणि स्ट्रीमवरचा एकही मार्क तुमचा जाणार नाही, हे फिक्स आहे. आता इथे पुढे काय सांगितलंय बघा, प्रवाहाच्या दिशेने वेग काढला, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढलाय. प्रवाहाचा वेग काढायचा आहे. आता आपल्याला माहिती आहे प्रवाहाचा वेग एक असतो आणि बोटीचा वेग असतो. बोटीचा वेग आपण u असा म्हणतो, बोटीचा वेग u आणि प्रवाहाचा वेग काय असतो? v असतो, बरोबर. आपल्याला विचारलाय त्याने कोणता? प्रवाहाचा वेग विचारला, म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे? म्हणजेच आपल्याला v काढायचा आहे. आता vचा फॉर्म्युला काय आहे? हाफ प्रवाहाच्या दिशेने वेग म्हणजे किती? 6 वजा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग 4, म्हणजेच हाफ डिवाइड हे 6 - 4 2 होईल, 2 कॅन्सल होईल. 1 किलोमीटर प्रति तास, 1 किलोमीटर पर हवर हा आपला प्रवाहाचा वेग असेल. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल, 1 किलोमीटर प्रति तास. आणि जर बोटीचा वेग विचारला असता तर काय झालं असतं? फक्त इथं समजा जर बोटीचा वेग विचारलाय 6 आलं असतं आणि u हाफ 6 + 4 10 5, म्हणजे u आलं असतं 5 किलोमीटर प्रति तास. जर बोटीचा वेग विचारला असता तर इथं आपल्याला विचारलेला आहे प्रवाहाचा वेग, त्यामुळे आपलं उत्तर असेल 1 किलोमीटर प्रति तास. क्रमांक 6, एक 6 सेमी बाजू असलेल्या लोखंडी घनाला वितळून त्याच्यापासून 27 समान लहान घन तयार केले तर त्या नवीन घनाची बाजू किती? आता मोठा घन आपण कसं लिहू शकतोय? मोठा घन भागिले लहान जो घन असणार आहे तो बरोबर 27 असं लिहू शकतोय, कारण एक मोठा घन वितळवायचा आहे त्यांना आणि त्यापासून लहान असे 27 घन तयार करायचे आहेत. मोठ्या घनाचे घनफळ घेतो इथं आपण आणि लहान घनाचे घनफळ त्याला डिवाइड करतो, त्यावेळी आपल्याला 27 हे लहान घन मिळणार आहेत, बरोबर. आता लहान घनाचे घनफळ काय घेऊया आपण? एक्सचा x × x × x बरोबर 27. आता इथे काय करूया? x³ लिहू शकतो आपण, x³ 6 × 6 × 6 डिवाइड 27, 3 × 2 = 6, 3 × 9 = 27, 3 × 2 = 6, 3 × 3 = 9, 3 × 2 = 6, 3 × 1 = 3. आता इथं किती होईल? किती येईल? 8 येईल, म्हणजेच x बरोबर काय येईल? 2 सेमी त्या नवीन घनाची बाजू असणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. 256 ला 17 ने भागले तर बाकी शोधा असा प्रश्न आहे. 256 ला 17 ने भागायचं आहे. इथे आपल्याला रिमाइंडर थेरम यूज करायचा आहे. आता रिमाइंडर थेरममध्ये आपण काय करतोय? तर आता इथे 2 दिलेला आहे, बरोबर. तर 2चा असा घातांक शोधायचा आहे, 2चा असा घातांक शोधायचा आहे जो 17च्या जवळ आहे, बरोबर. आता आपण असं करूया, 2⁴ किती येतोय आपला? 16 येतोय आणि हा काय आहे? 17च्या जवळ आहे. मग 2⁴ इंटू आता हे काय होणार आहे? 256 डिवाइड 4, 4 × 24, 4 × 16 म्हणजे 64. आता हेच आपण कशात लिहिलंय? असं लिहिलेलं आहे, 2⁴64 असं लिहिलेलं आहे. आता याला 17ने डिवाइड करायचं आहे, ओके. हेच पुन्हा हे कसं लिहिता येईल आपल्याला?
16चा 64वा घातांक डिवाइड 17. आता आपल्याला काय करायचं आहे, 16⁻64 डिवाइड 17 करायचं आहे. तर बाकी शोधायचे आहे आपल्याला यामध्ये. समजा 16चा वर्ग घेतला आपण, किती होतोय, 256 होतोय. त्याला 17ने डिवाइड केलं तर बाकी आपली किती उरते, बाकी किती उरणार आहे, चेक करा. 17 एके 17, 17 × 85. इथे बाकी किती उरते, एक बाकी उरते. त्यामुळे आणि इथे किती उरणार आहे, 17 - 16 -1 अशी याची काय होणार आहे, बाकी होणार. म्हणून -1/64 इथं आपल्याला फाइंड करायचं आहे. तर -1/64 काय असतोय, हा एकच असतोय. त्यामुळे इथं समसंख्या आहे, त्यामुळे इथं काय येणार आहे, 1 येणार आहे. तर विषम संख्या असती तर त्या बाकी किती आली असते, आपली -1 आली असती. त्यामुळे आपलं उत्तर असेल 1. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. ही शॉर्ट ट्रिक आवडली असेल तर लाईक करा आणि हा जर क्वेश्चन समजला नसेल तर कमेंटमध्ये कळवा की हा प्रश्न आम्हाला समजला नाही, किंवा कोणताही प्रश्न तुम्हाला समजला नसेल तरी तुम्ही कळवू शकता. तर मित्रांनो, हे होते SRPF भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्न आणि PYQ. लक्षात ठेवा, जो शेवटपर्यंत टिकून राहतो आणि सातत्याने सराव करतो, वर्दी त्यालाच मिळते. आज आपण पाहिलेले भूमितीचे आणि गणिताचे प्रश्न पुन्हा एकदा स्वतः सोडवून पहा. जर तुम्हाला आजचा हा कॉम्बो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या भरती करणाऱ्या मित्रांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत जिद्दीने अभ्यास करा. थँक्यू.